हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली कोळंबीची रेसिपी, म्हणजेच स्टफ्ड प्रॉन्सची रेसिपी। भरवा कोळंबी जेवढी बनवण्यासाठी सोपी आहे ना, तेवढीच खाण्यासाठी पण एकदम उत्तम, ज्यूसी आणि डिलिशियस आहे। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी टायगर प्रॉन्स घेतले आहेत। तर हे जे टायगर प्रॉन्स आहेत ना, त्याचा जे डोळ्याकरचा भाग आहे ना, तो कैचीने मी कापून घेतला आहे। तुम्ही बघू शकता, मी एकच तुम्हाला प्रॉन्स कापून दाखवते कसं कापायचं आहे। डोळ्याकरचा भाग थोडासा कापून घेतला आणि शेपटीकरचा थोडासा भाग कापून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता, शेपटीकरचा भाग जर नाही पण कापला ना तरी पण चालेल। आणि जो तोंडाचा भाग असतो ना, जो आपण वगळून टाकतो, तो डिस्कार्ड न करता जो वरचा भाग आहे ना, तो थोडासा असा कापून घ्यायचा आहे। जसा व्हिडिओमध्ये दिसतो आहे तसंच कापायचा आहे। कोळंबीचं जे वरचं कवर आहे ते मी काढलं नव्हतं, तर ते कवर मी इथे कैचीने थोडंसं कापून घेतलं आणि मग त्यानंतर मी त्याच भागावरती जिथे कैचीने कापलं होतं ना, तिकडेच मी असे चाकूनी 2 पार्ट करून घेतले आहे एका भागाचा। म्हणजे शेपटीपासून ते तोंडापर्यंत असं चीर मारून घ्यायची आहे, हलक्या हाताने, एकदम जोरात नाही मारायचे आहे। आणि आपलं जे कवर आहे ना कोळंबीचं, ते काढायचं नाही, ते तसंच ठेवायचं आहे। तर आतमधला जो मांस आहे त्याचे इथे 2 भाग तयार झालेले आहे। आणि ह्या भागामध्येच आपण इथे ही जी कोळंबी आहे ती भरून करणार आहोत। आणि जो कोळंबीमध्ये वरच्याच भागामध्ये, म्हणजे वरच्याच साईडला एक काळा धागा असतो, तो इथे आपल्याला वगळायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता, जो तोंडाकडचा भाग आहे ना, तिकडे खूप येल्लो सारखं आहे, ते सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि जो वरचं कवर आहे ना तोंडाकडचं, ते पण जर का तुम्ही वगळून टाकलं, म्हणजे डिस्कार्ड केलं ना, तरी सुद्धा चालेल। आणि आता ही कोळंबी स्वच्छ धुवून घेतली। इथे मी टोटल अर्धा किलो कोळंबी घेतली होती। आणि सर्व कोळंबीला जसं मी दाखवलं होतं पहिली कोळंबी तुम्हाला कापून, सेम तसेच सर्व कोळंबीला इथे कापून त्यांचे 2 भाग मी इथे करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यावरती मी मॅरिनेशन लावून घेते आहे। सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकून घेतले, म्हणजेच अर्धा चमचा मीठ मला इथे लागले होते। त्यानंतर 1 छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली। त्याचबरोबर 2 छोटे चमचे इथे मी मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे। मालवणी मसाला नसल्यास तुम्ही इथे काश्मीरी तिखा लाल मसाला वापरला तरीही हरकत नाही। त्याचबरोबर इथे मी अर्धा लिंबाचा ज्यूस सुद्धा या कोळंबीवरती टाकून घेतलेला आहे। आता हे जे सर्व जिन्नस आहे ना, त्याच्याने या कोळंबीला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर ही मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 ते 2 तास असंच मॅरिनेशन लावून साईडला ठेवून टाकायचं आहे। आता जोपर्यंत कोळंबीमध्ये हा सर्व मसाला मुरतोय ना, तोपर्यंत मी याची स्टफिंगसुद्धा बनवून घेणार आहे। तर कोळंबी इथे छान माझी मॅरिनेट झाली, हिला मी साईडला ठेवून टाकते आहे। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतली आहे। आणि त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि पाव वाटी माझ्याकडे ओलं नारळाचं काप होते, ते मी ते टाकून घेतले। 2-3 चमचे ओलं नारळाचे काप टाकले तरी हरकत नाही। आणि जेवढं तुम्हाला आंबट हवं असेल स्टफिंग, तेवढं इथे तुम्हाला चिंच टाकायचे आहेत। तर मी ते 3-4 चिंच टाकून घेतले होते। आता ह्या सर्व जिन्नसला मी वाटून घेतलेलं आहे, ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली। ह्याच्यामध्ये होईल तेवढं पाणी कमी टाकायचं आहे। तर आता हे वाटलेलं जे वाटण आहे ना, ते मी या कोळंबीच्याच प्लेटमध्ये साईडला काढून घेतलेलं आहे। झाकणाला सुद्धा थोडंसं वाटण लागलेलं होतं, ते सुद्धा मी काढून घेतलं। आता या मसाल्यामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं, म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेतलं, म्हणजे चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे। ऑलरेडी कोळंबीला मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं आणि हे स्टफिंगचं मीठ आहे, म्हणून मीठ थोडंसं क्वचितच टाकायचं आहे। आता ज्या कोळंबीचे आपण असे डिवाइड करून भाग केलेले होते ना, तर त्या भागामध्येच मी इथे हा मसाला भरून घेतला आणि नंतर दोन्ही भाग असे जॉईंट केले आणि एक्स्ट्राचा जे वरचा मसाला आहे ना, तो असा काढून घेतला। तुम्ही बघू शकता, मस्त इझिली ही स्टफिंग होते। बघू शकता, दुसरी कोळंबी सुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते आहे। तर जी आपण डिवाइड केलेला आहे त्याच्या आतमध्ये हा मसाला छानपैकी भरून घ्यायचा आहे। असा आंबट तिखट मसाला खूप छान लागतो आणि कोळंबी खाण्यास एकदम उत्तम लागते। स्टार्टरसाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे। कोण घरामध्ये पाहुणे येणार असेल आणि तुम्हाला त्यांना स्टार्टर सर्व करायचं असेल ना, तर ही कोळंबीची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला सांगते 100% तुम्ही नेहमी अशा पद्धतीनेच कोळंबी बनवायला प्रिफर कराल। तर आता सर्व कोळंबी मी अशी स्टफ करून घेतली आणि एका पॅनमध्ये ना मी इथे 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापले ना की मग त्याच्यामध्ये मी एक एक करून सर्व कोळंबी टाकून घेतलेली आहे।
आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती एका साईडनी 5 मिनटं, दुसऱ्या साईडनी 5 मिनटं अशी ही कोळंबी छान फ्राय करून घ्यायची आहे. आता कोळंबीला फ्राय व्हायला जास्त वेळ तर लागत नाही, पण तरीसुद्धा 10 मिनटासाठी हा कोळंबीला मी अलटी-पलटी करून छान फ्राय करून घेतलं. आता टायगर प्रॉन्स असल्याकारणाने ही प्रॉन्स एकदम असे छान मोठे मोठे वाटत आहेत आणि खाण्यासाठी ते एकदम डिलिशियस झाले होते. तर नक्की या पद्धतीने तुम्ही ही कोळंबी घरात एकदा तरी ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आता हे जे कोळंबीचे जे शेल आहेत ना, वरचं जे आवरण ते आपण काढलेलं नव्हतं, त्यामुळे ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतं आणि जेव्हा कोळंबी अलटी-पलटी करून जेव्हा फ्राय झाली तेव्हा ती अशा प्रकारे फ्राय झालेली होती. एकदम उत्तम प्रकारे कोळंबी शिजली गेली होती. आता मी ही जी कोळंबी आहे ती एक एक करून प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चटणी वगैरे बनवायची काही गरज नाही. एक कोळंबी घेतली आणि डायरेक्ट खाल्ली, एकदम सॉलिड लागते. तर ही माझ्या पद्धतीची स्टफ प्रॉन्स म्हणजेच भरवा कोळंबी घरात नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.